मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. आज भव्य असं एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान म्हणजे आमदार केसरी हे बुरकवडी पाटी या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे. आणि या मैदानामध्ये कोणकोण नंदी पाहणार आहेत किंवा त्यांचे पैरे कोण आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आकाशवरची अपडेट देखील देणार आहोत. तर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 3वरती शाहिदभाई मुलानी यांचा हिंद केसरी सचिन आणि कोरेगावकरांचा भवानी ही गाडी पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 1वरती सुनील मोरे सरकार यांचा रहमान आणि वॉन्टेड ही गाडी पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 1वरती बावधनकरांचा लक्षा आणि ओगलेवाडीचा तेजा ही गाडी पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 5वरती एडा रायना आणि रुद्रा ही एक गाडी मित्रांनो आज पळताना दिसेल. त्याचबरोबर गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 4वरती निमगावकरांचा सावकार आणि गुरुसाळेकरांचा सर्जा ही एक गाडी पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 3वरती विठ्ठल ड्रायव्हर बुटकर आणि अजय शेठ कलेडोन यांचा तेजा आणि शंभू ही एक गाडी पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 7वरती किनीकरांचा रायबा देखील तुम्हाला आजच्या या आमदार केसरी बोरकडे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 22मध्ये तास क्रमांक 3वर दादा सरकार यांचा रोमन आणि MM नानांचा राजा एक गाडी पळताना दिसेल. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 2वरती विठ्ठल नानांच्या भोंगाच्या नावाने चिठ्ठी आहे, भोंगा देखील पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या आमदार केसरी बोरकवडी मैदानामध्ये गट क्रमांक 23मध्येच तास क्रमांक 3वरती एक जबरदस्त आणि टॉपची अशी जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसते. ती म्हणजे 22-11 पिस्टन आणि वेगास शेवट सर्जा. गाडीचा इतिहास मोठा आहे आणि कशा पद्धतीचं स्पीड गाडी लागते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपला सर्वांचा आवडता वेगास शेवट सर्जा आणि पिस्टन 2 गटामध्ये चिठ्ठी आहे. गट क्रमांक 23 आणि गट क्रमांक 38 2 गटामध्ये तुम्हाला पळताना दिसेल. त्याचबरोबर गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 4वरती दादा सरकार यांचा सर्जा आणि शंकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे, ती देखील तुम्हाला पळताना दिसतील. त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 7वरती मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल 81-81 धावण्याचा सिकंदर 81-81 देखील तुम्हाला या बुरकवडी मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 30मध्ये तास क्रमांक 1वरती विठ्ठल ड्रायव्हर आणि अजय शेठ जाधव कलेडोन यांचा चिक्या आणि आपोर्डेकरांचा सर्जा ही एक गाडी पळताना दिसणार आहे. असे काही मित्रांनो काही नंदींच्या चिठ्ठ्या आणि त्यांचे पैरे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर आता आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर या बुरकवडी मैदानी पाळणार अशी भरपूर चर्चा होती आणि बकासूर आणि पालमा ही गाडी पाळणार अशी देखील चर्चा होती. पण जवळपास या लॉटमध्ये 47 गट मित्रांनो काढण्यात आले. ह्या 47 गटामध्ये एकही चिठ्ठी बकासूर किंवा बलमाच्या नावानं निघाली नाही. A1 जोडे पाळणार अशी चर्चा चालू होती आणि आपल्याला माहीत असेल त्या संघटनेच्या नवीन नियमानुसार पहिऱ्यांची आणि बैलगाडी मालकांच्या दोन्ही आणि बैलांची चिठ्ठी असल्याशिवाय त्या ठिकाणी दुसऱ्या चिठ्ठीवरती आपण पोहू शकत नाही. याचाच अर्थ काय तर आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर आपल्याला या आज होणाऱ्या बोरकवडी पाटी येथील मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार नाही. पुढील नियोजन आणि त्याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू आणि बकासूर आणि बलमा ही गाडी देखील तुम्हाला नक्कीच पुढील येणाऱ्या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो. आता पुढं गुरुसाळेचं मैदान आहे, त्याचबरोबर सोनेरा केसरीचं एक भव्य असं ओपनचं 1.5 लाखाचं मैदान आहे. पुढील 2 मैदानामध्ये तुम्हाला नक्कीच ही आपल्या सर्वांची आवडती जोडी बकासूर आणि बलमा लवकरच आपल्याला पळताना दिसेल. त्याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवत राहू आणि नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपण प्रत्येक मैदानामध्ये आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला देत असतो. अशाच अपडेट जर वरचेवर पाहिजे असतील तर आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामचं पेज देखील आहे आणि
फेसबुक पेज देखील आहे, त्या ठिकाणी देखील आपण नवीन अपडेट देत असतो. ते देखील फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर यूट्यूब चॅनल देवदत्त मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.